नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला वाहनाचे भाग व त्यांची कार्ये या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती करून देणार आहे. तुमच्याकडे मोटारसायकल म्हणजे कार, ट्रॅक्टर इत्यादी असतात, परंतु तुम्हाला त्या भागाविषयी व त्यांच्या कार्याविषयी तुम्हाला माहीत नसते. मग हे जाणून घेण्यासाठी आज मी तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती करून देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तर त्यामध्ये असते इंजिन. तर इंजिन हे वाहनाचे हृदय आहे, म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेल जळून निर्माण होणारी म्हणजे उष्णता या उष्णतेचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य हे इंजिन करत असते आणि ही शक्ती पुढं चाकापर्यंत पोहोचली जाते. तर यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर यामध्ये सिलेंडर, हेड, सिलेंडर ब्लॉक, कनेक्टर, पिस्टन, कॅम्पशाफ्ट, क्रँकशाफ्ट, वाल्व, रॉकर असेंब्ली आणि त्यानंतर तर अशा अनेक घटक या इंजिनमध्ये असतात. तर त्यानंतर पेट्रोल म्हणजे स्पार्क प्लग, पेट्रोल इंजिन. तर त्यानंतर आहे दुसरी ट्रान्समिशन सिस्टीम. तर या ट्रान्समिशन सिस्टीमला संक्रमण पद्धत असे म्हटले जाते. तर या संक्रमण पद्धतीमध्ये तर घटक येतात. तर पहिला आहे क्लच. तर क्लचचं कार्य इंजिन आणि गेअरबॉक्स याचा समज जोडणे व तोडणे. गाडी हळूवारपणे उचलण्यासाठी क्लचचा उपयोग केला जातो. तर यामध्ये क्लचचे मुख्य भाग कोणते, तर त्यामध्ये आहे फ्लायव्हील, क्लच, डिस्क, प्रेशर प्लेट, तर रिलीज बेरिंग इत्यादी. त्यानंतर आहे गिअरबॉक्स. गिअरबॉक्स इंजिनचा वेग आणि टार्क आवश्यकतेनुसार वाढवतो, म्हणजे आवश्यकतेनुसार तो बदल करतो. तसेच आपण वाहन रिव्हर्स न घेता म्हणजे वाहनची दिशा न बदलता आपण या गिअरबॉक्सद्वारे वाहन रिव्हर्समध्ये घेऊ शकतो. तर यामध्ये मुख्य भाग येतात इनपुट शाफ्ट, काउंटर शाफ्ट, आउट शाफ्ट, सिंक्रोनायझरिंग आणि गिअर्स. त्यानंतर आहे युनिव्हर्सल जॉईंट. या जॉईंटमुळे म्हणजेच गिअरबॉक्सकडून आलेली शक्ती काय करते, आपलं शाफ्ट देण्याचे कार्य युनिव्हर्सल जॉईंट करत असते. त्यानंतर आहे प्रोपेलर शाफ्ट. तर गिअरबॉक्सकडून आलेली शक्ती ही डिफरेन्शियलपर्यंत पोहोचण्याचे कार्य प्रोपेलर शाफ्ट करतो. आता त्यानंतर आहे डिफरेन्शियल. तर वाहन वाहन वळवताना डाव्या आणि उजव्या चाकांना वेगवेगळ्या वेगाने फिरू देतो. त्यानंतर आहे त्याचे मुख्य भाग, तर रिंग गिअर, पिनियन, सन गिअर, स्टार गिअर तर इत्यादी. आता रिअर ॲक्सल. तर डिफरेन्शियलमधील शक्ती ही चाकापर्यंत पोहोचणे आणि वाहनाचा भार पेलणे हे मुख्य कार्य आहे. आता त्यानंतर आहे सस्पेन्शन सिस्टीम. म्हणजे रस्त्यावरील धक्के कमी करून प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्याचे कार्य ही सस्पेन्शन सिस्टीम करते. यामध्ये मुख्य घटक असतात शॉक अब्झॉर्बर, कंट्रोल आर्म, स्टॅबिलायझर इत्यादी. त्यानंतर आहे स्टेअरिंग सिस्टीम. तर वाहनाला इच्छित दिशेने वळविणे. त्यामध्ये मुख्य भाग असतात स्टेअरिंग व्हील, स्टेअरिंग कॉलम, रॅक अँड पिनियन, स्टेअरिंग गिअरबॉक्स आणि टायर रॉड. त्यानंतरची सिस्टीम आहे ब्रेक सिस्टीम. वाहनाचा वेग कमी करणे किंवा पूर्ण थांबविणे. यामध्ये प्रकार डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेक. यामध्ये म्हणजेच ब्रेक पॅड, डिस्क कॅलिपर, मास्टर सिलेंडर, ब्रेक ऑइल, एअर ब्रेक सिस्टीम असेल तर ब्रेक चेंबर्स, रॅक ॲडजस्टर, तर एअर कॉम्प्रेसर. तर अशा अनेक घटक यामध्ये येतात. आणि या ब्रेक सिस्टीमचे सुद्धा प्रकार आहेत. तर मेकॅनिकल ब्रेक सिस्टीम, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम, ॲसिस्टेड ब्रेक सिस्टीम, एअर ब्रेक सिस्टीम आणि ABS ब्रेक सिस्टीम सुद्धा. त्यानंतर हायड्रॉलिक डिस्क ब्रेक सिस्टीमसुद्धा येते.
तर यानंतर चाके आणि टायर. आता चाके रस्त्यावर पकड निर्माण करून आणि वाहन पुढे नेतात. टायरचे मुख्य भाग म्हणजे ट्रेड, साईड वाल, बीड इत्यादी. इलेक्ट्रिक सिस्टीम, तर वाहनावरील सर्व विद्युत उपकरणे. त्यानंतर आहे बॅटरी, तर इंधन म्हणजे वाहन सुरू करण्यासाठी आणि सर्व इलेक्ट्रिक भागांना वीज पुरवते, उदाहरणार्थ हॉर्न, हेडलाईट इत्यादी. तर आता त्यानंतर आहे स्टार्टर मोटार, तर इंजिन सुरू करण्यासाठी कॅमशाफ्ट फिरवते. आता त्यानंतर आहे कूलिंग सिस्टीम, इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवते. यामध्ये मुख्य घटक म्हणजे वॉटर पंप, कूलंट, रेडिएटर म्हणजेच रेडिएटर, वॉटर पंप इत्यादी. तर आहे लुब्रिकेशन सिस्टीम, तर इंजिनमधील घर्षण कमी करणे. मुख्य भागमध्ये त्यामध्ये येतात ऑइल फिल्टर, ऑइल पंप आणि डीप स्टिक, ऑइल संप इत्यादी. त्यानंतर आहे एअर इंटेक सिस्टीम, स्वच्छ हवा इंजिनमध्ये पोहोचवते. त्यानंतर आहे फ्युएल सिस्टीम, इंधन इंजिनपर्यंत पोहोचण्याचे कार्य या फ्युएल सिस्टीमद्वारे केले जाते. यामध्ये भाग येतात फ्युएल टँक, फ्युएल पंप, फ्युएल फिल्टर, इंजेक्टर, डिझेल टँक किंवा पेट्रोल टँक. आता एक्झॉस्ट सिस्टीम म्हणजे जळालेले वायू बाहेर सोडणे. यामध्ये एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, सायलेन्सर इत्यादी घटक येतात. आता यानंतर आहे तुम्हाला इलेक्ट्रिक सिस्टीम, वाहनातील सर्व विद्युत उपकरणे नियंत्रित करते. यामध्ये म्हणजे वायरिंग, हार्नेस, फ्यूज, रिले, स्विच इत्यादीचा भाग म्हणजे समावेश होतो. आता त्यानंतर आहे ECU म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल युनिट, वाहनाचा मेंदू म्हणून ओळखले जाते. इंजिन, इंधन, सेन्सर आणि उत्सर्जन मध्ये म्हणजे याचे नियंत्रण करते. आता महत्त्वाचे सेन्सर आहे MAP सेन्सर, MF सेन्सर, TPS सेन्सर, क्रँक पोझिशन सेन्सर, क्रॅम्प पोझिशन सेन्सर आणि नॉक सेन्सर, तापमान सेन्सर इत्यादी. आता सुरक्षा प्रणालीमध्ये तुम्हाला सीट बेल्ट, एअर बॅग, ABS, EBD, ESP, रिव्हर्स कॅमेरा, पार्किंग सेन्सर इत्यादी. मित्रांनो, कोणते वाहन हजारो भागांनी बनलेले असते. इंजिन, गिअरबॉक्स, डिफरेन्शियल, सस्पेन्शन सिस्टीम, इलेक्ट्रिक सिस्टीम आणि सुरक्षा प्रणाली या भागाची योग्य माहिती असल्यास वाहन वापरणे व दुरुस्ती करणे आणि त्याची देखभाल करणे खूप सोपे होते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल किंवा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि ऑटोमोबाईलविषयी अशाच दर्जेदार माहितीसाठी यूट्यूब चॅनल MME थिअरी आणि प्रॅक्टिकल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला अजून काही व्हिडिओची म्हणजे नवीन विषयाची माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता.